नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचारी थकबाकी अदा करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण शासनीय निर्णय घेतले. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करायला बसला आजच्या अपडेट सहित सुरू करूया. थकीत देयके शालांत प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत राज्य शासन शिक्षण संचालनामार्फत दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरच्या परिपत्रकानुसार थकीत देयके शालांत प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार शालांत प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालांत प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की संबंधित मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके व योग्य ती तपासणी आणि पडताळणी करून दाव्याची मंजुरी देण्यासाठी शालांत प्रणालीमध्ये लॉग इन वरून थकीत देयकाची माहिती भरण्याची तसेच आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच अधीक्षक वेतन पथक व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजुरीकरिता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यामध्ये थकीत देयके प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात आदेश, वैयक्तिक मान्यता आणि वरिष्ठ न्यायालयीन आदेश तसेच अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी देयके ऑनलाईन सुविधा विकसित करून अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील सूचनानुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजुरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे नमूद करण्यात आले आहे. तसेच परिपत्रकाद्वारे नियुक्त असल्यास संस्थेच्या आदेश व रुजू अहवालाची प्रत, नियमित वेतन श्रेणी शी उपसंचालक मान्यता व वेतन निश्चिती प्रत जोडण्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच DDO 1 स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत सुविधा उपलब्ध राहील. त्यानंतर सन 2024-25 आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी थकीत देयके अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्या संदर्भात संपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.